भाजप नेते हर्षवर्धन पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून आहे। कारण पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते अशी ओळख हर्षवर्धन पाटील यांची आहे आणि मागच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। मात्र आता हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि त्या पद्धतीच्या वक्तव्य सुद्धा समोर येताना दिसतात। कारण गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची जी वार्षिक सर्वसाधारण सभा होती, या सभेत सुद्धा एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी अशा पद्धतीची घोषणा दिली होती। त्याला प्रतिसाद देत हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थात पितृपंधरवाड्यानंतर या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो मी तुम्हाला कळवणार किंवा तो निर्णय घेतला जाईल असंही हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं होतं। त्यामुळे हर्षवर्धन पाटील नेमका काय निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून खरं तर मागणी होते की हर्षवर्धन पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत तुतारी हातात घ्यावी, शरद पवारांसोबत जावं अशा पद्धतीची मागणी, आग्रही मागणी अर्थात कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। त्या संदर्भात मात्र हर्षवर्धन पाटील अद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीये। कारण गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। त्याचं कारण अर्थात इंदापूर विधानसभा जागेसंदर्भातची नाराजी आहे। कारण इंदापूर विधानसभा जागेवर अर्थात सध्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे आहेत आणि त्यामुळे ही जागा अर्थातच अजित पवार गटाला जाणार। मग अशा परिस्थितीत हर्षवर्धन पाटील यांची नेमकी उमेदवारी असणार का, यांना तिकीट मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांना आश्वासित करण्यात आलं होतं। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः इंदापूरमध्ये येऊन सभा घेतली होती आणि हर्षवर्धन पाटील यांचं पालकत्व सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलं होतं आणि त्याचवेळी अजित पवारांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं की देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल। मात्र आत्ता ज्यावेळी विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, जागा वाटपाच्या ज्या चर्चा सुरू आहेत, या परिस्थितीमध्ये नेमकी ही जागा कुणाला जाणार अशा वेळी दत्तात्रय भरणे यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांची नाराजी ही त्यावेळी दिसून आली होती। काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या मूळ गावी अर्थात बावडा या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि त्यावेळी मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवरती जोरदार अशी टीका सुद्धा केली होती। कारण अजित पवार यांनी इंदापूरमध्ये येऊन जी काही त्यांचा मेळावा घेतला होता आणि जी जनसंवाद यात्रा होती ती इंदापुरात आली होती। अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी सुद्धा जाहीर केल्याचं हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं होतं। मात्र महायुतीमध्ये अजित पवारांना कोणी अधिकार दिले की अशा पद्धतीची उमेदवारी परस्पर जाहीर करण्याची, अशा पद्धतीचं वक्तव्य हे हर्षवर्धन पाटलांचं होतं। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे त्यानंतर त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा दौरा सुद्धा सुरू केलेला आहे आणि या इंदापूर विधानसभा मतदारसंघात जाऊन गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची मी मतं जाणून घेणार आणि त्यानंतर माझी जी काही भूमिका असेल ती स्पष्ट करणार असंही हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं होतं। मात्र अद्यापही त्यांनी आपली भूमिका ही जाहीर केलेली नाहीये। हर्षवर्धन पाटील यापूर्वी जे निवडून आले होते ते अर्थात त्यावेळी सुद्धा अपक्ष म्हणूनच ते विधानसभेवरती गेले होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या ते भाजपमध्ये कार्यरत आहेत आणि केंद्र साखर उत्पादन शुल्कचे ते खरं तर अध्यक्ष सुद्धा त्यांना करण्यात आलेला आहे आणि भाजपकडून सुद्धा त्यांना त्यावेळी मोठी जबाबदारी ही देण्यात आलेली आहे। चर्चा ही सुद्धा आहे की जे राज्यपाल नियुक्त 12 आमदार आहेत त्यामध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचं नावाचा समावेश करण्यात आलेला आहे। या सर्व परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील भाजपसोबत राहणार की शरद पवार गटात जाणार, मात्र कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव हा हर्षवर्धन पाटलांवरती येताना पाहायला मिळतो। हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीमध्ये प्रवेश करावा, मात्र तुतारीमध्ये प्रवेश करत असताना सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार का, ही सुद्धा चर्चा सध्या इंदापुरातल्या राजकारणात सुरू आहे। कारण यापूर्वीच प्रवीण माने
यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीची त्या ठिकाणी तयारी केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार ह्या चर्चा सुरू असताना हर्षवर्धन पाटील मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील यांचे बॅनर्स लावले जात आहेत, त्यासोबतच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने घोषणाबाजी केली जाते किंवा सोशल मीडियावरती पोस्टर व्हायरल केले जातात की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी। मात्र लवकरच या संदर्भातला मी निर्णय घेईल म्हणून पितृपंधरवाड्यानंतर हर्षवर्धन पाटील आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। मात्र हर्षवर्धन पाटील या सगळ्या बाजूने चाचपणी करतात की आपण शरद पवार गटात गेल्यानंतर त्याचा नेमका राजकीय फायदा किती होईल, राजकीय तोटा किती होईल, या सगळ्या राजकारणाचे गणित सध्या हर्षवर्धन पाटील मांडताना दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून या संदर्भातला मी निर्णय घेईल असं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। मात्र भाजपकडून असू दे किंवा देवेंद्र फडणवीसांकडून असू दे अद्यापही हर्षवर्धन पाटील यांना बोलवणं आलं नाहीये, या संदर्भातली बैठक अजूनही झाली नाहीये। मात्र भाजपकडून किंवा भाजपतल्या वरिष्ठ नेत्यांकडून अर्थात देवेंद्र फडणवीस असू दे किंवा चंद्रशेखर बावनकुळे असू दे यांच्याकडून सातत्याने सांगितलं जातंय हर्षवर्धन पाटील हे भाजप सोबतच आहेत, अशा पद्धतीने चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र हर्षवर्धन पाटील मात्र यावरती अजूनही बोलत नाहीयेत। ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होईल, त्यांच्याशी चर्चा होईल, त्यानंतरच त्यांचा जो काही अंतिम निर्णय असेल तो जाहीर केला जाईल। सध्या तरी इंदापुरातील हर्षवर्धन पाटलांचे समर्थक कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी अशा पद्धतीच्या चर्चा रंगताना दिसतात किंवा अशा पद्धतीची मागणी हर्षवर्धन पाटलांकडे केली जाते आणि सोशल मीडियावरती सुद्धा तशाच पोस्ट सध्या व्हायरल केल्या जात आहे। त्यावर मात्र हर्षवर्धन पाटील सध्या मौन साधून आहेत। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।